हे बघा, आळंदीमध्ये पाऊस चालू आहे आणि तिथून हेलिकॉप्टर उडत नसल्यामुळे आता त्यांना येणं उशिरा होईल. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे. जर येणं तर शक्य नाही, पण ऑनलाईन त्यांना बोलता येईल का, तर मला वाटतं ते ऑनलाईन 4:45 वाजता बोलणार आहेत. आणि लवकरात लवकर हा कार्यक्रम संपवण्याकरता आता कार्यकर्त्यांची मानसिकता बघायला लागेल. 10 वाजेपासून हे शिबिर सुरू आहे. त्यामुळे जे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं होतं आहे ते प्रत्येक वक्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. एकनाथ शिंदे यांचे पाय लटपटायला लागले असं संजय राऊत म्हणतायत दिल्लीवरून. त्यांना कुठेतरी भीती एकनाथ शिंदेंना वाटत आहे पुढच्या संपूर्ण राजकीय निवडणुकीच्या संदर्भात. आम्हाला काय भीती आहे? आम्ही काय फकीर लोक आहे. आमचं काय, आमचा का बापजादा मेंबर होता काय? संजय राऊत हा आमच्या तुकड्यावर पाळलेला मोठा माणूस आहे. आम्ही मतं दिली नसती तर त्याला बोलायलाही जागा नसती. त्यामुळे तुझं बघ, तुला पुढच्या वेळेस 44 मतं कोंडून आणणार आहे ते सांग मला खासदार व्हायला. सुप्रीम कोर्टात निकालात चिन्ह आणि पक्षाची तारीख जेव्हा येते त्यावेळेस ते दिल्लीला जातात. तारीख पे तारीख पाहून घेऊ आम्ही ती काय ती. शिवसेनेची मतं भाजपला मिळत नाही असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे. नितेश राणेंचं ते व्यक्तिगत मत असावं आणि तसं असतं तर राणेसाहेब खासदार झाले नसते. एकनाथ शिंदेचं मुंबईत काय आहे, त्यांना 50 जागा कशा देणार असाही सवाल संजय राऊतांनी केला. भाजप नाही, ते भाजपचे प्रवक्ते नाही, ते उबाटाचे प्रवक्ते आहे, उठून बसणारे प्रवक्ते आहे. त्यांनी त्यांच्या भाषेत बोलावं. काँग्रेसशी इतरांशी आपली तडजोड करावी. आमच्यामध्ये त्यांनी तोंड खुपसू नये. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं शिवसेनेची वाटचाल असणार आहे? हे बघा, महायुती करण्याचा आमचा 100% प्रयत्न आहे. पण स्थानिक लोकांच्या विचाराधीन ज्या गोष्टी होतील तो प्रत्येक पक्ष निर्णय घेईल. आणि मला तरी असं वाटतं की जास्तीत जास्त आमचा प्रयत्न हाच राहील की महायुतीने सगळ्यांनी लढावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.